हरित आणि डिजिटल सागरी व्यापारासाठी भारतानं विविध देशांशी संवाद आयोजित केला आहे। या संवादाचा एक भाग म्हणून मुंबईत 27 ऑक्टोबरपासून सागरी सप्ताह साजरा केला जाणार आहे, अशी माहिती आज मान्यवरांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम योंग आणि वाहतूक मंत्री जेफ्री सिओ यावेळी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी भारताच्या प्राचीन सागरी व्यापार संस्कृतीचा उल्लेख केला। सागरी सत्तांचंच कायमच जागतिक व्यापारावर वर्चस्व राहिले असं सांगत महाराष्ट्र वाढवण बंदराच्या मदतीनं भविष्यात सागरी व्यापारात देशात नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सिंगापूर सरकारनं वाढवण बंदरात अधिक गुंतवणूक करावी अशी विनंतीही त्यांनी केली। महाराष्ट्र आणि सिंगापूर सरकार दरम्यान झालेला सामंजस्य करार दोन्ही देशांमधल्या दृढ संबंधांचा पुरावा आहे असं सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम योंग यावेळी म्हणाले। सिंगापूर भारतात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक करणारा देश आहे असंही त्यांनी सांगितलं। या वर्षात भारत आणि सिंगापूरनं हरित आणि डिजिटल जलवाहतूक मार्गिकेसाठी करार केला आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी यावेळी दिली। हरित आणि डिजिटल सागरी मार्गिका आर्थिक विकास, नवोन्मेष आणि शाश्वततेचं इंजिन आहे असं सोनोवाल यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री